ते पडत होते, तुम्ही मदत का नाही केली? रुटीन आहे. जर मी त्यांना मदत करायला गेले ना तर त्यांच्या डिमांड्स वाढतील, सवय लागेल. मग आज हे उद्या ते, जे चाललंय ते बरं चाललंय. मला एक कळत नाहीये, इतकं का ऐकून घेता तुम्ही त्यांचं? तू मनावर घेऊ नकोस. तेरी गली में काय मस्त फोडणी पडली आहे. क्या बात आहे, जोरदार जाई आहे, तयारी चालू आहे. छान. एक मिनिट, हे डबे कशासाठी? आर्केनसाठी डबा करते. लो बात. हे म्हणजे भेटायला जाणार लेक आणि त्यासाठी माझ्या बायकोनी काम करायचं? नाही 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 नाही, हे काय बरोबर नाही. अहो मग काय करू? काय करू म्हणजे करू दे ना तिला. मोहिनीला हं? बघितलं तुम्ही तिच्याकडे? आता हॉल मधूनच आलात ना तुम्ही? काय करते ती? ते कोथिंबीर निवडत होते. एवढीशी कोथिंबीर ती गेली अर्धा तास निवडतीये. हा डबा जर मी तिला करायला सांगितला ना तर 4 तास लावेल ती. असू दे ग शालिनी. तुला सांगू का, प्रेमात माणसाचा असंच होता. चल मला काम करू दे. बर बर ठीक आहे. हे मी पटकन बघून येऊ. बघा आलंच. शालिनी, या मुलीला एकाच ठिकाणी इतका वेळ बसलेलं मी कधीही बघितलेलं नव्हतं. माझी शपथ. त्या आरतीने रिंग काय दिली, सगळंच बदलून गेलं. होय हो. खरंच जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणायचं आणि त्या परमेश्वराचे आभार मानायचे. बघा हे मात्र खरं आहे. म्हणजे शालिनी, तुझ्या लक्षात येत आहे का, आपल्या घरातलं हरवलेलं सुख आपल्याला परत मिळत आहे. आता हे सुख ना आपण मुठीत असं आयुष्यभर जपून ठेवायला हवं. बस. त्याच्यावरून आठवलं. ऐक ऐक ऐक, आज आरकेचे वकील येणार आहेत घरी. काहीतरी ब्रीफ करायचं आपल्याला. म्हणजे केस संदर्भात, डिवोर्सच्या. काय ब्रीफ करायचं? म्हणजे हेच असेल ग की कोर्टासमोर काय बोलायचं किंवा काय बोलू नये, जेणेकरून तुला लवकर डिवोर्स मिळेल. बघूया ना काय म्हणतायत. हे काय झालं? काही त्या माणसाचा नुसता उल्लेख जरी झाला तरी मला अस्वस्थ व्हायला होतं. काय रे बाबा, आता तुझं काय म्हणणं आहे? अहो मागच्या वेळेस कावळा ओरडला होता तेव्हा आरके घरी आले होते, आठवतंय का? हो. शालिनी, मला तर वाटतं हा आरकेचा पाळलेला कावळा असणार आहे. आरकेच येतील बघ आज. पण खरंच आज जर ते तुरुंगातून सुटले आणि इथे आले तर किती छान होईल ना. नाही मोहिनी, जरा पाहतो कोण आले बा. आणि तुम्ही या मदतीला या. चला वांगी कापायला घ्या. या 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 लवकर. काय काय करायचं सांग. तुम्ही काय आळशी काय बघतेस? तुम्ही तर जेलमध्ये. कायमचं राहायला नव्हतो गेलो, सुटलो जेलमधून आणि आलो माझ्या घरी. तुमच्या
तुझं घर आहेस आता माझं. मोहिनी, पण काल रात्रीपर्यंत सगळं कठीण होतं, मग आज असं अचानक. चांगल्या गोष्टी अशा अचानकच होतात. लोक त्याला मिरॅकल म्हणतात किंवा मॅजिक. आता तुला दिलेलं वचन पूर्ण करायला आलोय. येऊ आत का थांबू? हो या ना, आई तुमच्यासाठीच डबा बनवते. डबा कशाला आता? नाही म्हणजे इथे जेवणच जाईल ना. काय आपल्याबद्दल सगळं सांगितल्यानंतर मला नाही वाटत जावई बापूंना जेवल्याशिवाय सोडतील आई. तू सांगितलं नाहीस ना कोणाला अजून काही? नाही, मी अजून सांगितलं नाहीये. त्याने खूपदा विचारलं, पण मी नाहीच सांगितलं अजून. असं काय करताय? तुम्हाला प्रॉमिस केलंय ना मी, मग ते कसं मोडू? मग पोलिसांना का सांगितलं खरं? ते प्रॉमिस का मोडलंस? काय ग, बोल ना, सांग. कुठं? हा, एकटं कुठे बघतेस? काय, कोण आहे? काय असं भूत बघितल्यासारखं बघतेस तू? काय झालंय? हा, काय नाही, काय नाही. सॉरी मेरी सोड मिठी. मला ते किती दिवसांनी भेटते ग माझं बाळ. कधी आलीस? एक मिनिट, तू आले आले सुरू झालीस ना दारातच. ते बॅग दे, बॅग दे पटकन. हो हो हो, आताच यायचंय बघा. काम कर, इथेच आहे आपल्याकडे. सगळ्यात आधी आईने केलेला डबा हरकेला देऊन. हा, पोटात गाव ओरडत असतील. पटकन ये तू आत. आरकेला आपल्या घरून डबा देणार आहे? काय काय म्हणलंय मोहिनी मी इथे नसताना? सांग ना. हा, कुछ हुआ है क्या? बोल ना. काय? हा, मी आता आले तेव्हा नाही का एकटक बघत होतीस, स्वतःचीच हसत होतीस, काहीतरी बोलत होतीस. काहीतरी झालंय, सांग ना. कुछ हुआ है क्या? बोल ना. नाही आता काही नाही तर मी विचारेन. मग मी घरात विचारेन, मग बाईला विचारेन. बघ, नाही, काही नाही झालंय आता. काहीतरी झालंय, सांग. काय झालं? सांग ना. मला नाही सांगणार, कुणाला सांगणार तू? काय हुआ? लागलंय काही? नाही. मग अंगठी. अंगठी कुणी? हरके कुठे अंगठी? कुठे लपवून ठेवली. लपवून का ठेवली? दाखव मला. नाही दाखव मला. चल. पहिल्यांदा आल्यासारखी काय बघते? खूप वर्षात आले ना म्हणून. पण आता लवकरच कायमची येणार आहे मी. सो एक्साइटेड. ओके, एक गुड न्यूज आहे. राघव माझ्याशी लग्न करायला तयार झाला आहे. पुढच्या 3 दिवसात आय विल बी मिसेस राघव कारखानीज. कॅन यू बिलीव्ह दिस? एक मिनिट, हे कसं शक्य? मग हे झालं कधी? मी तुम्हाला म्हणलं होतं ना, मला अंडर एस्टिमेट नाही करायचं. सो फायनली 3 दिवसात मी लग्न करतोय. मी तुम्हाला हेच सांगायला इथे आली आहे की एकदा का लग्न झालं की राघव मला ऑफकोर्स इथेच घेऊन येणार. तर मी घरात येताना गृहप्रवेशाची तयारी तुम्ही करायची, ती जबाबदारी तुमची. आणि हां, या घरात ज्या लोकांचा आमच्या लग्नाला विरोध आहे, मला विरोध आहे, त्यांना गृहप्रवेशापासून लांब ठेवलेलंच बरं. फायनली मला एवढंच सांगायचं की मी जेव्हा घरात येईन ना, तेव्हा मला माझ्या घरी आली असं वाटलं पाहिजे. खरंच तुला असं वाटतंय? आम्ही काय करू? ते पडत होते, तुम्ही मदत का नाही केली? रुटीन आहे. जर मी त्यांना मदत करायला गेले ना, तर त्यांच्या डिमांड्स वाढतील. सवय लागेल. मग आज हे उद्या ते. जे चाललंय ते बरं चाललंय. मला एक कळत नाहीये, इतकं का ऐकून घेता तुम्ही त्यांचं? तू मनावर घेऊ नकोस.
हा माणूस आहे ना दिवसातले 16 तास झोपलेला असतो गोळ्या घेऊन, आणि जेव्हा शुद्धीवर येतो तेव्हा हे असं नॉनसेन्स काहीतरी बडबडत असतो. एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न होऊन या घरात येणार आहेस ना, दुर्लक्ष करायला शिक. बट ही वॉज कम्प्लिटली इन हिज सेन्सेस. इतकी सेन्सिबल माणसं नको आहेत या घरात मला. झालं तुझं? निघ. नाही, एक गोष्ट विचारायची होती. त्या प्रतापरावाची हेल्प का घेतोय आपण? तो मोहिनीचा खरा बाप आहे. म्हणूनच म्हणजे तुझं आणि माझं नाव ह्यात कुठेही यायला नको आहे. हो, पण मग त्याचं नाव आलं तर त्याला चालणार आहे? इज ही मॅड? काइंड ऑफ. मी काहीही सांगितलं ना तरी तो ऐकेल. बरोबर आहे, तुमचं तर तो ऐकणारच. राघवशी लग्न करायचंय ना, मग मी कोण आहे हे लक्षात ठेवायचं. स्वतःचं डोकं जास्त वापरायचं नाही, फक्त वाट बघायची. ओके, कूल. ठीक आहे, चला लग्नाची तयारी करायला घ्या. सी यू सून आई. तळपदे तळपदे. अरे तुला दवाखान्यात सोडलं होतं, तू तिथून तळ कुठे झालास कुशाल? ही तुमचीच मेहरबानी आहे साहेब सगळी, म्हणून पळावं लागतं इकडे तिकडं. तुमची मेहरबानी. कस काय? अहो लय मारलो साहेब. प्रतापराव हे तिथे एकदम राडे झाले. बघा काय करून ठेवलंय माझं साहेब. बघा तुम्ही, हा कुठं कमी पडलो होतो मी. त्या आरकेला नडलो आणि स्वतःच्याच नजरेत पडलो. तुम्ही पण माझ्या डोक्यावरून हात काढून घेतला. माझी चूक सांगा ना मला एकदा. बाई तळपदे बाई. बाईसाठी मोठमोठी युद्ध होत. ही तर साधी लुटोपुटीची लढाई बी नव्हती. बाई कोण बाई? कुठली बाई साहेब? आमची लाडाची आई बाई. तू काय काळजी करू नको. एक हात जरी तिच्या हातात असला ना तरी दुसरा हात तुझ्या डोक्यावरची. काळजी करू नको तू. मग साहेब माझ्या ते नोकरीचं. तुझी नोकरी कुठे जात नसती. आहे तुझी नोकरी. उलट तुझं प्रमोशन होणार. प्रमोशन पक्का? पक्का गॅरंटी. आणि साहेब ते गेलेल्या इमेजचं साहेब. इमेज वॉशिंग मशीन मध्ये धुवून अशी शुद्ध चकाचक होणार. त्याचं टेन्शनच घेऊ नको तू. हे जे झालंय ना, असे साहेब अरे म्हणजे हे जे झालंय ना, ही त्याची किंमत समज. त्याग केलाय तू याच्यासाठी. तू एक मिनिट हे बघ. काय यात साहेब? ये तेरे तकदीर की चाबी आहे. मेरे तकदीर. आता ही चाबी घ्यायची, आता बच्चन म्हणायचं शहंशाह अंधेरी रात, आणि बॉसकडे जायचं तुझ्या. आणि बॉसला म्हणायचं बॉस मी माझ्या जीवावर उदार होऊन, माझ्या जीवावर खेळून तो सबूत जमा केला. त्यासाठी मी माझे हात पाय मोडले. सर हातपाय मोडलेलेच आहे, आणि हे घेऊन गेलो तर डोकं पण फोडतील. अरे काय तर इथं काय लागलं. तू जर हे पेन ड्राईव्ह मध्ये काय ते बघितलं, तुझ्या बॉसला दाखिलं, तर परत शेपूट हालीत माझ्या माग येश. चल बोलतो. टाइम कमी माझ्या, आणि माझ्याकडे जेवढा टाइम कमी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त तुझ्याकडे टाइम कमी आहे. युअर टाइम स्टार्टस नाव. साहेब आता हे कशाला? आणि लक्षात राहण्यासाठी काय काय कामं सांगितले तुला, लक्षात ठेव. आणि काय मी शालिनी मॅडमचं स्टेटमेंट बनवलं आहे. लग्नानंतरची 3 वर्ष तुम्हाला प्रतापरावांकडून झालेला त्रास, त्यानंतर तुम्ही मुलींचा जीव वाचवण्यासाठी तिकडनं पळून जाणं, त्यानंतर त्यांनी तुमच्या पाठी गुंड पाठवणं, त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचं नाटक करणं. हे नाटक उघड झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला दिलेला त्रास, त्यांच्या धमक्या, हे सगळं या स्टेटमेंटमध्ये मेन्शन आहे. सगळं तुमच्या बाजूने आहे.
त्यामुळे आपली केस स्ट्रॉंग आहे. आपल्याला सहज 1 महिन्यात डिवोर्स मिळेल. सर पण मग प्रतापराव इथे येऊन आम्हाला जी धमकी देऊन गेला, धमकावून गेला, ते सगळं नाही लिहिलंय का त्यात? हो आहे ना, ते मेन्शन आहे याच्यामध्ये. पण मग त्याची साक्ष कोण देणार? ॲक्च्युली RK सरांनी मला स्टेटमेंट दिलेलं आहे आणि वेळ आली तर ते स्वतः कोर्टामध्ये साक्ष द्यायला उभे आहेत. ग्रेट. खरंच देव माणूस आहे RK सर. रिअल लाईफ हिरो. अजून काय बोलू मी? हो ना, ते आहेत म्हणूनच आजचा दिवस आम्ही बघू शकतोय. होय खरंय. आता तुम्हाला एकच करायचं आहे. प्रतापराव कोर्टात काहीही बोलला तरी तुम्हाला तुमचा पेशन्स ढळू द्यायचा नाहीये. त्यांचे वकील तुम्हाला उचकवतील, तुमच्यावर आरोप करतील. तुम्ही चिडून काहीही बोलायचं नाहीये. जितकं ठरलंय तितकंच बोलायचं. या स्टेटमेंटवर सही लागेल तुमची. हो. इकडे आणि तिथे इथे 2 सह्या लागतील तुमची. बरोबर आहे. महेंद्र सर, तुमची पण एक सही लागेल. माझी सही? हो, एक गार्डियन म्हणून. बरोबर आहे सर. माझं काम झालंय सर. येतो मी. हे निरुपा रॉय. भाई काय आहे हा? काही चांगलं घडलं तरी तू रडतच असतेस ना? हे पिंक्या, काय का असं बोलतेस सारखं तिला? हे असं होणं स्वाभाविक आहे का? शालिनी मुंबईला आल्यानंतर प्रत्येक दिवशी आपण तिच्या सोबत होतो, पण त्या अगोदरचं तिचं आयुष्य खरंच खूप खडतर होतं. प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा असल्यासारखं जगली येते. आणि आपल्याला जेव्हा असं वाटतं ना की आपल्याला आयुष्यात न्याय कधी मिळणारच नाहीये, आणि तेव्हा न्याय मिळतो ना, तेव्हा इतकं इमोशनल होणं तो बनतं आहे यार. ए गुड्डी, टेन्शन नको घेऊ. हा, खूप सोचलेस तू इतकी वर्ष. पण आता रात गई बात गई. आता सगळं चांगलं चव होणार. हा, तुझ्या आणि भाईच्या मध्ये कोण येतं ना ते मी बघतेच आता.
किती साहेब आले असतील बहुतेक. आणि आरके आले असेल तर चल काय काहीतरी काय अरे त्यांचं काहीतरी राहिलं असेल किंवा काहीतरी सांगायला आले असतील. महेंद्र देवकर. हो मीच. हो वहिनी आल्या वहिनी. डबा आणलाय तुमच्यासाठी. काळ्या वाटाण्याची उसळ आहे ना? तुम्हाला कसं कळलं? ना काही शार्प आहे माझं म्हणून. मी देते तुम्हाला, लगेच खाऊन घ्या. घाई आहे? नाही, मला नीट बघू तरी दे तुला. बघू. डोळे का असे झालेत? झोपली नाहीस का? काही त्या प्रतापरावाच्या माणसांनी काही त्रास दिला? त्रास तर दिलाय, पण त्याने नाही. मग तुम्ही मी तुम्ही का सारखे सारखे दिसता मला? तुम्ही आलात ना की मला अस्वस्थ व्हायला होतं. मी तर इथून हल्लोही नाहीये. कसं येणार? तुम्ही स्वप्नात येता माझ्या सारखे सारखे, आणि माहितीये सगळीकडे तुम्हीच दिसता मला. वाह. म्हणजे मन तुझं, विचार तुझे, डोकं तुझं, त्या विचारातलं मी कोणाचा? काय ग? मी कोणाचा?